आज दिगंची ग्रामपंचायतने दिगंची गाव स्वच्छ ठेवण्यासाठी एक आधुनिक अशी यंत्रसामुग्री मशिनरी आणलेली आहे। या मशीनने दिगंची गावाचे सगळे रोड आणि दिगंची गल्ली बोळ सगळे क्लीन, जिथं ट्रॅक्टर जातोय तिथं ही मशीन जाणार आहे आणि दिगंचीतले गल्ली बोळ सगळे स्वच्छ करून घेण्याचं काम इथून पुढे मशीनद्वारे करण्यात येणार आहे। आटपाडी तालुक्यात म्हणा किंवा दिगंज सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत मध्ये राबवलेला हा पहिलाच प्रयोग आहे। हा प्रयोग आता आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करणार आहे। ही आज मशिनरी आणलेली आहे। तसंच ग्रामपंचायतच्या वतीने काही 1-1.5 वर्षापूर्वी आपण एक ट्रॅक्टर घेतला होता। त्या ट्रॅक्टरला एक डंपिंग सुद्धा आता घेतलेली आहे आणि त्याला जोड म्हणून दिगंचीने 5-5.5 हजार लिटरचा पिण्याच्या पाण्याचा टँकर घेतलेला आहे। हा टँकर काय करणार आहे, ज्या घरामध्ये एखादी दुःखद घटना घडलेली आहे, कुणाच्या घरामध्ये एखादं मैत झालेलं आहे, त्या घरामध्ये दिगंचीच्या ग्रामपंचायतच्या वतीने मोफत टँकर नेऊन उभा करण्यात येणार आहे। जेणेकरून त्या घरात पै पाहुणे बाहेरचे लोक आलेले असतात, पाण्याचा वापर जास्त होतो आणि त्यासाठी ते टँकर नेऊन तिथं मोफत देण्यात येणार आहे। आणि ज्या घरामध्ये शुभ कार्य आहे, लग्न आहे किंवा एखादे सामाजिक काम आहे, त्या कामासाठी अतिशय ते अल्प दरात टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे सुद्धा दिगंची गावामध्ये बऱ्यापैकी या गोष्टींचा सुविधाचा देण्यात येणार आहे। सध्या आपल्या आटपाडी तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासामध्ये दिगंची ग्रामपंचायत ही नेहमीच अव्वल राहिलेली आहे। स्वर्गीय पाणीदार आमदार अनिल भाऊ बाबर, तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या माध्यमातून सरपंच अमोलदादा मोरे यांनी गेली 10 वर्ष या गावात जे छोटे छोटे प्रश्न होते ते सगळे मार्गी लागले आहेत। सध्या शेतकऱ्यांचे विषय आणि बऱ्यापैकी सर्व वर्गातील विषय संपलेले आहेत। सगळ्यात प्रामुख्याने एक जो विषय होता तो स्वच्छतेचा। तर स्वच्छतेचा विषय हाती घेण्यासाठी या ग्रामपंचायतचे सरपंच अमोलदादा मोरे असतील, उपसरपंच शेखरराव मिसाळ सर आणि आम्ही सर्वच ग्रामपंचायत सदस्य, वेळेचा अभाव आणि वेळेची बचत, सध्या कामगारांचा अभाव आहे, त्यामुळे एक संकल्पना मांडली की तुम्ही क्लिनिंग मशीन पाहताय, याच्या माध्यमातून या गावची स्वच्छता तर होणार आहे पण आपली बचत देखील होणार आहे। आणि हा संकल्प राबवून आम्ही आज हा यशस्वी प्रयोग केलेला आहे। इथून पुढे स्वच्छतेचा कोणताही प्रश्न उद्भवणार नाही, त्यामुळे आम्ही हा नवीन प्रयोग करतोय। इथून पुढे देखील नवनवीन संकल्पना जो या ग्रामपंचायत व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी होईल तो आम्ही करणार आहे।